या गावात हे मामा आहे तिथले पुजारी आणि गणूदादा कोरे हम्म. ते मालक आहे. हे बघा ही समाधी आहे त्याची. अच्छा बर ही समाधी आहे का? हां 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 हां. कवटे एकांत किती साल बांधलेलं आहे हे मंदिर? 1937ला तेव्हा आला होता. 1957ला बर 65ला देऊळ बांधले. हे 65ला. हां मग हे गावातल्या लोकांनी मिळून ह्याचं सगळं हे केलंय का? नाही स्वतः आमचा नाही. स्वतः तुमचं तुम्ही? वैयक्तिक. बर मग हे मंदिर कसं काय म्हणजे इथं कल्पना कशी आली मंदिरात तिथली? ह्या माणसाला दुकान घालून गावात राहिला होता. बर काय नाव मला यांचं माणसाचं? गणूदादा कोरे. गणूदादा कोर. हे कुठले होते प्रॉपर? कवटे एकांत कवटे एकन. तासगाव तालुका. अच्छा इकडे कसं काय का जॉब? तिथं घरात रुसून आलता म्हणतात बर आणि इथं दुकान घालून राहिला. बर आणि दुकानात तिथं बसताना तिथं ते त्याच्या स्वप्नात गेला. ते फड्यात मी आहे मला एवढा काढ. बर मग लिंगाखाली लिंग 5 आहेत आता. बर लिंग आहेत का नाही? हां, हां. लिंगाखाली 5 आहेत. 5 लिंग आहेत. बर. बर राम लक्ष्मणाची वस्ती निवडून गेलेली बर. आणि त्यात त्याला स्थापना झालेली. पण तिथनं पुढे पूजा सगळी तुमच्या ताब्यात दिल्या का सगळं? त्यात ताब्यात आहे. म्हणजे जागा वगैरे सगळं खाजगी कसं सरकारी आमचं आहे वैयक्तिक सगळं? बाकी सगळी म्हणजे पूजा वगैरे अर्चना सगळं तुम्हीच करता? होय. दर सोमवारी वगैरे आरती वगैरे सगळं दररोज सर होते? रोज सकाळी बस जत्रा वगैरे असते का यांची? महाशिवरात्र एकादशीला भजन कीर्तन सगळं इथंच? पारायण. मंदिर मोठं म्हणजे ही स्वयंभू मूर्ती आहे का कशी का स्थापन केली? स्वयंभू मूर्ती आहे. बरं चांगलं छान आहे मंदिर. तेवढं छोटंसं केलं पण छान केलं. 1965ला मी बांधलं हां आणि 1967ला हां. गावहिरीच्या कंत्राटदाराने मला एक गिराव करून दिला. बरं चांगलं दिलं आहे म्हणजे मंदिर तरी चांगलं आहे. फरशी वगैरे सगळं चांगलं केलं आहे.